पाचोरा तालुक्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी पाचोरा तालुका व शहर काँग्रेस कमिटीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट घेतली। मागील काळामध्ये स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतःच्या स्वार्थासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा बळी दिला आणि आता निवडणुकीला पुन्हा त्यांची मदत मागतात। यावर कायमस्वरूपी काहीतरी तोडगा काढून होणाऱ्या निवडणुकीच्या बाबतीत कायमचा निकाली काढावा व जागा वाटप करावे, आत्ताच त्याबाबत जाहीर खुलासा करण्यात यावा, याबाबतची भूमिका त्यांनी मांडली होती। काँग्रेसकडून अशी भूमिका मांडली गेल्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी एकमताने मान्यता दिली। त्याला उत्तर देताना गुलाबराव देवकर यांनी व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष विलास पाटील यांनी संमती दर्शवली। भविष्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येक निवडणूक आघाडीने व मेरिट बघून जागा सोडवण्याचे निश्चित केले। त्याचबरोबर ही निवडणूक स्थानिक उमेदवारांची नसून या देशात राज्यघटना आहे, त्या घटनेच्या तत्वानुसार देश कारभार चालला पाहिजे की आता जसा हुकुमशाही पद्धतीने चालतोय त्यापेक्षा जास्त धोकादायक हुकुमशाही पद्धतीने सरकारने काम केले पाहिजे, हे निवडून देण्याची गरज आहे। यात संविधान वाचवण्याची गरज आहे। संविधानानुसार राज्यकारभार चालला पाहिजे ही काळाची गरज असून त्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला मतदान करा असे आवाहन दिले। या प्रसंगी तालुक्यातील आजी माजी व सर्व पदाधिकारी, काँग्रेस जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अनिल भालेराव, आरोग्य सेल्सचे जिल्हाध्यक्ष सचिन सोमवंशी यासोबत अनेक कार्यकर्ते हजर होते। आज मला खूप आनंद होतोय की आबासाहेबांनी निरोप दिल्याप्रमाणे निमंत्रण दिल्यावरून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात मोठ्या संख्येने आणि आज खऱ्या अर्थाने आपली सर्वांच्या मनातली मळमळ बाहेर निघाली आणि ही करण्याची गरज होती आपल्याला सर्वांना। कारण पहिल्या फेरीला आलो त्यावेळेला थोडंसं वेगवेगळ्या पद्धतीचं वातावरण होतं आणि समज गैरसमज असतात तुमच्या स्थानिक राजकारणाचा तो भाग आम्ही समजू शकतो आणि त्यामुळं आज 2 मीटिंग्सचं आपण आयोजन केलं। दुपारी पण बडगावला ठेवलेली आहे आणि मी आज पूर्ण दिवस खास करून आपल्या पक्षाच्या ह्या दोन्ही मीटिंगच्या साठी काढलेला आहे। कारण 23 तारखेच्या पर्यंत, एप्रिलच्या 23 तारखेच्या पर्यंत आपल्याला जे काही काम करायचं आहे निवडणुकीच्या संदर्भातलं, त्यामध्ये आपल्याला दोघांना हातात हात घेऊन आणि अतिशय एक दिलानं काम करावं लागणार आहे। आणि आपण जे काही प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले ते अतिशय बरोबर आहेत। मागच्या कालावधीमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले, काही चुका पण झालेल्या असतील आणि आपणही ते सर्व या ठिकाणी प्रदर्शित करण्याचा, दाखवण्याचा प्रयत्न केला। कारण त्या गोष्टी समोर पण आल्या पाहिजेत। कारण भविष्यामध्ये तुम्ही आम्हाला या ठिकाणी निवडून येण्याच्यासाठी संधी द्याल आणि मग आम्ही परत तीच पुनरावृत्ती करत बसणार तर हे काही बरोबर असणार नाही। भविष्यामध्ये आता तेवढ्यानेच काही विषय संपत नसतो। माझी पण पंचवार्षिक संपेल आणि परत जर यायचं असेल तर मग आपण परत असेच भेटणार आहोत भविष्यामध्ये वेगवेगळ्या निवडणुकीच्या माध्यमातून, तेव्हा पण असंच चालत राहील। म्हणून या गोष्टी भविष्यामध्ये घडू नयेत, त्याची पुनरावृत्ती होऊ नये याची काळजी आपल्याला दोघांना घेण्याची आवश्यकता आहे।